आजच्या दिवसातला शेवटचा सामना रंगताना आपण पाहणार आहेत रायगड रत्नागिरी प्रीमियर लीग आयोजित देव्य भव्य अशी ओरम क्रिकेट स्पर्धा आणि ह्या स्पर्धेचा आजचा शेवटचा सामना रंगतोय तो मात्र कुवेत कालुस्ता 11 विरुद्ध उस्मान सिनान। फेरी टोळा मारून एकूण राऊंड संघ पोहोचवलाय तो मात्र 8 धावा। पुन्हा एकदा मारा करतोय फैसल, हा देखील चांगला फटका असणार आहे। या फटक्यावर नक्कीच षटकार येतोय। काय फलंदाजी करतोय सरदारचे कित्येक शतक ह्याच्या नावावरती असणार आहेत। आणि पुन्हा एकदा गोलंदाज फैसल आणि काय फलंदाजी करतोय, आग उगलतोय संघा मैदानामध्ये तो मात्र सलमान सरदार करून मारा करतोय तो मात्र सलमान सरदारसाठी। हा देखील चांगला फटका आणि पुन्हा एकदा षटकार येतोय। षटकाराचा पाऊस पडतोय मैदानामध्ये, काय फलंदाजी करतो। पुन्हा एकदा सामन्याच्याकडे वळूया। एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्याची झाली ती मात्र 27 धावा। पुन्हा एकदा पंचांची एंड करून मारा करतोय। हा देखील चांगला चेंडू होता, सलमानला काय चेंडू समजला नव्हता। हा देखील चांगला फटका येतोय आणि झेलची संधी असणार आहे सलमानसाठी आणि मात्र झेल सुटतोय। कुणाचा झेल सुटतोय? मिस्टर RRPL चा झेल सुटतोय। सलमान सरदार पंचांच्या एंड करून मारा करतोय। सुद्धा शबीब स्ट्राईकला असणार आहे इम्रान बलबले। हा देखील चांगला फटका असणार आहे, तेवढा चांगला प्रयत्न असणार आहे। क्षेत्ररक्षक तिथं चांगले क्षेत्ररक्षण करतोय आणि एक धाव्यावर समाधान भेटतोय। पुन्हा एकदा शबीब पुन्हा एकदा पंचांचे एंड करून मारा करतोय तो मात्र सलमान सरदारसाठी। हा देखील चांगला फटका येतो। या फटक्यावर किती धावा येतात गरजेचं असणार आहे पाहणं। आणि कालुस्त्या संघामधनं माझी का वर्णी लागली। पुन्हा एकदा शबीब पंचांचे एंड करून मारा करतोय तो सलमान सरदारसाठी आणि देखील पुन्हा एकदा षटकार येतोय। काय फलंदाजी करतोय, मैदानामध्ये षटकाराचा पाऊस पडतोय। वैयक्तिक कोटातील पहिलं तर संघामार्फत तिसरं षटक घेऊन येतोय तो मात्र निहाल। पुन्हा एकदा गोलंदाज निहाल मारा करतोय। हा देखील चांगला चेंडू होता, ब्लॉकरच्या दिशेने चेंडू होता, त्याला तेवढा चांगला सन्मान दिलाय तो मात्र इम्रान बलवेलाला माहिती आहे की मला सलमानच्या बाजूने सातत्यानं उभं राहणं गरजेचं असणार आहे। रायगड जिल्ह्यातला एक हा देखील चांगला फटका येतोय। या फटक्यावर किती धावा भेटतायत ते गरजेचं असणार आहे। झेलची संधी असणार, स्वतः फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज धावतोय आणि झेल सुटतोय। पुन्हा एकदा गोलंदाज पंचांची एंड करून निहाल मारा करतोय तो मात्र इम्रान बलबलेसाठी। हा देखील चांगला फटका आणि काय फलंदाजी करतोय इम्रान, पण कीर्ती लहान आणि मूर्ती महान, सातत्याने देखील स्वतःला तो। पुन्हा एकदा गोलंदाज मारा करतोय पंचांची एंड करून इम्रानसाठी। हा देखील काय फटका मारलाय, सातत्याने देखील सिद्ध करतोय आणि पुन्हा एकदा सलग दोन एकदा निहाल गोलंदाजी करतोय। चांगला चेंडू होता, सगळ्यात चांगला फटका येतोय आणि या फटक्यावर सुद्धा देखील चौकार येतोय। या संघामार्फत चौथं षटक घेऊन येते गोलंदाज मारा करतोय फैसल फिरफिरे। पुन्हा एकदा गोलंदाज पंचांची एंड करून मारा करतोय तो मात्र वरती खेळतोय तो मात्र सलमान सरदार। पुन्हा एकदा गोलंदाज मारा करतोय तो मात्र फैसल फिरफिरे। हा देखील चांगला फटका आणि या फटक्यावर काय होतंय पाहणं गरजेचं असणार आहे। आणि मात्र षटकार आल्या फैसल आल्या हा देखील काय फटका मारलाय, मला असं त्या छक्का नाही अट्टा नाही, हा सट्टाच आहे। मुनाभाई कापडे तुम्ही ही स्पर्धा लाईव्ह पाहताय तर तुमचं देखील हार्दिक अभिनंदन। गोलंदाज पंचांच्या एंड करून मारा करतोय दानिश, स्ट्राईकला असणार आहे मिस्टर RRPL सलमान सरदार। सामन्याला सुरुवात होतोय, गोलंदाज पंचांची एंड करून मारा करतोय तो मात्र सलमानसाठी। वैयक्तिक सलमान 12 चेंडू आणि 40 धावेवरती खेळतोय तो मात्र सलमान सरदार, सलामीचा सलमान अजूनही मैदानात असणार आहे। गोलंदाज दानिश पंचांची एंड करून मारा करतोय तो मात्र सलमानसाठी। हा देखील चांगला चेंडू होता, फलंदाजाला काय चेंडू समजला नव्हता। दानिश पंचांची एंड करून मारा करतोय तो मात्र सलमान सरदारसाठी। काय करतोय सलमान सरदार याच्याकडे पूर्ण लक्ष असणार आहे। हा देखील चांगला चेंडू होता, सलमानला काय चेंडू समजला नव्हता, चेंडू निर्धाव जातोय, बाईच्या स्वरूपात एकच धाव भेटतोय। गोलंदाज दानिश आणि काय फटका मारतोय मिस्टर RRPL, काय फलंदाजी करतोय। हा षटकार नाही आहे, संधी असणार आहे, अर्धशतक मारण्याची संधी असणार आहे आणि मात्र अर्धशतक आपला पूर्ण करतोय षटकारानं। काय फलंदाजी करतोय हा सलमान सरदार। आपण बॅट उंच करायचंय, आपण बॅट उंच करून आपल्याला पहिलं स्पर्धातला पहिलं हाफ सेंचुरी आणि अर्धशतक होतोय सलमान सरदारच्या नावानं। मिस्टर RRPL काय फलंदाजी करतोय। या षटकाराच्या मदतीनं एकूण राऊंड संघ पोचलाय तो मात्र 90 धावेवरती जाऊन पोचलाय तो मात्र कालुस्ता गाव।
पण दुसऱ्या 2 चेंडूवरती हल्ला चढवतोय तो मात्र सलमान सरदार. काय गोलंदाजी करतोय आणि देखील चांगला प्रयत्न होता, देखील तेवढा चांगला प्रयत्न होता, अयशस्वी ठरला आणि या फटक्यावर नक्कीच 2 धावांवर समाधान सलमानला भेटतोय आणि षटक संपतोय. या षटकाच्या अंतिम षटकाच्या समाप्तीनंतर एकूण राऊंड संघ पोहोचलाय तो मात्र 92 धावा आणि 93 धावांचा आव्हान असणार आहे तो मात्र कालुस्ते, माफ करा, उस्मान आणि सिनान ह्या संघासमोर. सलामीचे फलंदाज सज्जाद आणि फिरफिरे फैसल फिरफिरे. सज्जाद प्रथम स्ट्राईकला आहे आणि स्ट्राईक एंडला आहे तो फैसल फिरफिरे. सज्जाद पाहूया आपल्या संघासाठी किती षटकार लावतोय आणि चांगला चेंडू होता, आकुटप्प्याचा चेंडू, 55 पार करून राईट टर्म ओव्हर द विकेट मारा करेल सज्जादला. पाहूया काय घडतोय मैदानामध्ये. उचलून टाकलेला चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय सीमारेखाच्या बाहेर 6 धावांसाठी. खरोखर सज्जाद स्ट्राईकला, स्ट्राईक एंडला आहे तो फैसल. ऑफ स्टिकच्या बाहेरून चेंडू ट्रॅव्हल होतोय, तर काही दिसलेला नाही. खरोखर आपल्या संघासाठी त्याने चौकार आणि षटकार लावले होते. चांगला चेंडू होता, आकुटप्प्याचा चेंडू पायामध्ये, पंचांचा चौकारचा विजयाच्या पात्रापर्यंत आपल्या उजयाच्या हुमऱ्यापर्यंत निलावता आणि उचलून खेळलेला सज्जादने चेंडू सरळ ट्रॅव्हल होतो. षटकार पात्रतापर्यंत पोहोचू शकतात. 16 धावा झालेल्या आहेत, बिनबाद 16 धाव. चांगला चेंडू खेळून काढलेला चेंडू, चांगला चेंडूला चांगला सन्मान सज्जाद कडून. धावण्यामध्ये 55 पार करून राईट टर्म ओव्हर द विकेट मारा करेल सज्जादला. स्ट्राईकला आहे तो सज्जाद आणि स्ट्राईक एंडला आहे तो फैसल फिरफिरे. चांगला चेंडू होता, फुलटॉस चेंडू, चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय बाउंड्रीच्या दिशेने. चांगला क्षेत्ररक्षण आपण पाहतोय, खूप चांगला क्षेत्ररक्षण तिकडे फरहान बलबल एक क्षेत्ररक्षक करतायत. खूप चांगला गोलंदाज आहे तो सुद्धा. पुन्हा एकदा सलमान सरदार. चांगला चेंडू उचलून खेळलेला, पाहूया काय घडतोय आणि सरळ चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेखाच्या बाहेर 6 धावांसाठी. पुन्हा एकदा सलमान सरदार मारा करेल फैसलला. फैसल ओ खूप चांगला चेंडू होता, चेंडूला फिरकी दिली होती, यष्टी रक्षकच्या हातामध्ये झेल. फैसल बाद झाल्यानंतर फैसलची जागा घेण्यासाठी आलाय तो जवाद. चेंडू चांगला होता, उचलून केलेला. पाहूया क्षेत्ररक्षण गचाल क्षेत्ररक्षण, चेंडू सरळ. खूप चांगला नियोजन आहे आपल्याला. आपण पाहतोय साफसफाईचे कर्मचारी सुद्धा चांगली साफसफाई इकडे ग्राउंड वरती करतायत. कुठलीच अडथळा नाही, कुठलाच त्रास नाही. चांगला चेंडू होता, चेंडू उचलून खेळण्याचा प्रयत्न. जव्वाद फसलेला आहे, चेंडू निर्धाव. खरंच एक चांगली स्वच्छतेची, खूप चांगली स्वच्छतेचा अभियान ठेवलेला आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, जुएब स्वतः. खरोखरच मित्रांनो रंगलेला सामना. पाहूया काय घडतोय. चेंडू हवेमध्ये झेल होतोय का षटकार होतोय, पाहूया. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय सीमारेखाच्या. जुएबच पण मोठा नाव आहे. 55 पार करून राईट टर्म ओव्हर द विकेट पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि चांगला झेल टिपलेला आहे सलमान सरदारने. खूप असा आनंद व्यक्त करताय. तिवर असताना जुएब तिसऱ्या चेंडूवरती षटकार आला होता, त्याच्यानंतर मात्र लगाम लावली आहे. पुन्हा एकदा उचलून खेळलेला समोरच्या दिशेने चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय 6 धावांसाठी. खरोखरच आता मात्र एजाज बलबले 55 पार करून राईट टर्म ओव्हर द विकेट मारा करेल सज्जादला. उचलून खेळण्याचा प्रयत्न फसलेला आहे. चांगला क्षेत्ररक्षण एजाज बलबलेकडून आपण पाहतोय. खरं खूप आपण त्यांचा कौतुक करतो. पुन्हा एकदा राईट टर्म ओव्हर द विकेट मारा करतोय सज्जाद. उचलून चेंडू हवेमध्ये. पाहूया 152 मीटरचा षटकार आणि या षटकारचा पार करून राईट टर्म ओव्हर द विकेट. पाहूया काय घडतोय. चांगला चेंडू होता, चेंडू निर्धाव, चेंडू सरळ ट्रॅव्हल. आपण कुवेत मध्ये पाहतोय. या लाईव्ह टेलिकास्ट मध्ये खूप त्यांचा कौतुक करावा लागेल. पूर्ण दिवस फुलटॉस चेंडू, उचलून खेळलेला चेंडू हवेमध्ये. चेंडू पाहूया काय घडतोय. प्रयत्न केलेला आहे, पाहूया झेल होतं काय आणि झेल तिकडे सुटलेला आहे. गचाल क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा एजाज बलबले राईट टर्म ओव्हर द विकेट मारा करेल. नियालने उचलून केलेला चेंडू हवेमध्ये. पाहूया काय करतोय आणि गचाल क्षेत्ररक्षण साकिब बाई कडून. एकदा एजाज बलबले राईट टर्म ओव्हर द विकेट. चेंडू चांगला होता, कुलवर टप्प्याचा चेंडू ब्लॉक मध्ये. सज्जादला ब्लॉक करून ठेवलेला आहे. कुठेच त्यांना उचलून चेंडू खेळण्याचा प्रयत्न करतायत, पण 43 धावांची गरज. 6 चेंडू आणि 43 धावा मित्रांनो. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी 6 चेंडू मध्ये 8 धावा खर्च केली. शेवटचा षटक, वैयक्तिक पहिला षटक घेऊन मैदानामध्ये इम्रान बलबले. पाहूया आणि चेंडू सरळ. खरोखरच पंचांनी एवढा
पाहूया हवेमध्ये चेंडू आणि पुन्हा एकदा झेल सुटलेला आहे तो मुजाहिदच्या हातामधून. आधी सुद्धा त्यांचा सत्कार करतोय समालोचक कक्षाकडून. सज्जादने उचलून खेळलेला चेंडू. पाहूया काय घडतोय. क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली. झोएबने चांगला झेल. कुठल्याही खेळाडूने मैदानामध्ये प्रवेश करू नये. वातावरण पुन्हा एकदा फलंदाज बाद. उचलून खेळण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी. तीच रिदम, तीच गोली. उचलून खेळलेला चेंडू. पाहूया आणि चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय क्षेत्ररक्षण फरहान बलबलेच्या हातामध्ये. आणि अशा तरीकेने विजय ठरलेला संघ कालुस्ता 11 हा संघ विजय ठरलेला आहे. क्वार्टर फायनलचा हा सामना विजय ठरलेला आहे. कालुस्ता 11 हा संघ विजय ठरलेला आहे आणि पराभव झालेला संघ आहे तो उस्मान सिनान आणि या सामनावीर ठरलेला आहे तो सलमान सरदार.